ही तोंडली आता कापून घेतली आणि कारले पण कापून घेतले. आता ह्याला साफ धुवून पाण्यामध्ये ह्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि ह्याची थोडीशी भाजी बनवायची. ते मी तुम्हाला दाखवते. 2 चमच तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे कारले आपण टाकलेले आहेत. आता ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. अगोदर या कारल्याला फ्राय करून घ्यायचं पूर्ण लाल होईपर्यंत. आता फोडणीसाठी थोडासा कढीपत्ता, थोडेसे राई आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. थोडासा टोमॅटो फ्राय करून घ्यायचा. टोमॅटो थोडासा गरम झाला की हे आपलं वाटण आहे. त्याच्यामध्ये कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, थोडेसे धणे, थोडंसं ओलं खोबरं आणि एकदम क्वचित शेंगदाणे टाकलेले आहेत. समजा 8-10 शेंगदाण्याचे तुकडे टाकलेले आहेत त्या मसाल्यामध्ये. आता हा मसाला जसा टोमॅटो थोडासा लाल झालेला आहे, पातळ झालेला आहे. आता हा मसाला आपण त्यामध्ये टाकून द्यायचा. आणि ह्याला हलवून व्यवस्थित मसाल्याला पण परत एकदा फ्राय करायचं. थोडंसं तेलही जास्त घातलेलं नाही आहे, फक्त 2 चमच तेल टाकलेलं आहे. खमंग सुगंध येत आहे. मसाला थोडा भाजला ना की आपण त्यामध्ये थोडे मसाले आणखी टाकणार आहे. हा मसाला परत एकदा व्यवस्थित भाजून घेतला ना की भाजीला कारल्याच्या एकदम चव वेगळीच येते. मला टेस्ट थोडा खरपूस भाजू द्या. मग त्यानंतर जे मसाल्याचं पाणी असेल ना तेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे भाजायला मसाला आणखी मस्त भाजेल छान होते. आता हे मसाल्याचं पाणी सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे मसाला आणखी थोडासा मस्त भाजेल. त्याच्यासाठी परत एकदा मी मसाल्याचं पाणी टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं आपण मसाले टाकणार आहोत. थोडीशी हळद, थोडासा मालवणी मसाला आणि थोडा ॲड करते आगरी मसाला. आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडासा 2-3 थेंब लिंबू पिळायचा. म्हणजे आणखी चव टाकायला तुम्ही टाकलं आहे टोमॅटो पण, तर त्यानंही आंबटपणा राहणार नाही आणि लिंबाचा रसा आणखी त्याचा टेस्ट वेगळा आहे. आता हे कारले फ्राय केलेले कारले टाकलेले आहेत त्यामध्ये. आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं नॉर्मल पाणी जेवढं लागतं जास्त नाही टाकायचं. थोडंसं टाकायचं पाणी. जास्तही ग्रेव्ही नाही हवं, लाईट पाहिजे त्याच्यासाठी. होत नाही. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. मीठ मी टाकलेलं मसाल्यामध्ये. आता थोडं क्वचित असं कमी वाटतं तसं मीठ टाकते. कारण की आम्ही मसाला वाटतानाच मीठ मसाल्यामध्ये वापरतो.